नंतर आपण घेऊन जायचं आहे. 4 झेल ज्या प्रकारे त्यांनी पकडले आणि आपल्या संघाला मात्र विजय प्राप्त करून दिला. चांगली गोलंदाजी देखील टीम एसीसी नवीवाडीने केली. हे देखील बाबू उल्लेखनीय राहिली आहे. चला टीम कुंभारवाडी बॉईज जास्त वेळ घेऊ नका. आपण त्वरित सामना चालू करणार आहोत. दोन्ही टीमचा 12वा खेळाडू जर असेल तर प्लीज या कमेंट्री बॉक्स मध्ये टीम रेणुकादेवी स्पोर्ट्स चटमेवाडी या आपला 12वा खेळाडू. गोलंदाज सुरेश, अनिकेत आणि त्यांच्या साथीला मॅक्सवेल संदीप बावडेकर. पाटण टेनिस क्रिकेटचा मॅक्सवेल म्हणून ज्यांची ओळख आहे तोच खेळाडू नॉन स्ट्राईकला पाहतोय. आज आमच्या सोबत स्कोररच्या भूमिकेमध्ये सरपंच पप्या. चला प्लीज जास्त वेळ घेऊ नका. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिलं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज सुरेश, पहिला चेंडू. पहिला चेंडू शॉट ऑफ लेंथ, पिकअप स्ट्रोक. पहिल्या चेंडूवर अनिकेत टेटमे यांच्या बॅट मधून चौकार. पहिल्या चेंडूवर आक्रमक पवित्रा धारण करत असताना अनिकेत टेटमे पहिल्या चेंडूवर आपला मनसुबा स्पष्ट केलाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी फलंदाजी करावी हे मात्र दर्शवत असताना गॅप देखील शोधलाय आणि चांगला फटका. धावांचा श्री गणेशा होत झाला या चौकाराने टीम श्री रेणुकादेवी स्पोर्ट्स टेटमेवाडी. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, पायावर आदळतोय चेंडू. कोणतीही धाव मात्र या चेंडूवर प्राप्त होणार नाहीये. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर मात्र गोलंदाज सुरेश यांनी पुनरागमन केले. या दुसरा चेंडू निर्धाव हाताळलाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिलं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज सुरेश, तिसरा चेंडू. कमी गतीने टाकलेला चेंडू, शॉर्ट बॉल, त्यावर केलाय प्रहार. चेंडू सीमारेषा पार. अनिकेत टेटमे यांच्या बॅट मधून श्री बाळेश्वर चषक उत्तुंग षटकार. खराब गोलंदाजी. अशा प्रकारची गोलंदाजी तुम्ही पॉवर प्लेच्या षटकामध्ये करू शकत नाहीये. शॉर्ट बॉलचा वापर केला जातोय आणि त्यावर प्रहार केलाय. 10 धावा धावफलकावर. हा चेंडू चांगला पाहायला मिळाला. ओव्हरपिच चेंडू कमी गतीने टाकलेला, सातत्याने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 10 धावा देखील त्या ऑन साइडला त्यांनी प्राप्त केल्यात. 2 चेंडू शेष. पहिल्या 4 चेंडूवर 10 धावा आल्या. 2 चेंडू राहिलेत गोलंदाज सुरेश यांचे. 2 चेंडू अनिकेत टेटमे यांचे. 5वा चेंडू कशा प्रकारे हाताळला जाईल. डीपला मिड विकेट आहे, लॉंग ऑफ आहे. पायावर टाकलाय, फ्लेक ऑन द रिक्स. मनगटाच्या साहाय्याने चेंडूला डीप स्क्वेअर लेग सीमारेषा अगदी लगत खेळलाय. पंच शहानिशा करत असताना अनिकेत टेटमे, अप्रतिम टायमिंग. इट्स अ ह्यूज हिट, अफलातून स्ट्रोक, षटकार. बॉटम हँडचा चांगला वापर. हा रिप्ले तुम्ही पाहू शकता. कमी गतीने टाकलेला चेंडू पायावर. 6 धावा. 1 टू गो. शेवटचा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. एक अवांतर धाव टीमच्या टोटल मध्ये. 17 धावा धावफलकावर. प्रवीण शिरसाळ आणि त्यांच्या साथीला पांडुरंग नाकवासर हे 2 पंच या स्पर्धेसाठी आपल्याला लाभलेले आहेत. चांगली कामगिरी राहिली त्यांची देखील. 1 टू गो. शेवटचा चेंडू स्ट्रोक स्वीप करण्याचा प्रयत्न. 1 धाव शेवटच्या चेंडूवर प्राप्त होईल अनिकेत टेटमे यांना. पहिल्या षटकाची सामता महागड षटक सुरेश यांचं. टीमची धावसंख्या बिनगडी बाद 18.
पहिलं महागडे षटक. गोलंदाजी करत असताना सुरेश यांनी या षटकामध्ये 2 षटकार 1 चौकार दिला. अनिकेत टेटमे यांनी ज्या प्रकारे फलंदाजी केली पहिल्या 6 चेंडूवर वैयक्तिक 17 धावांवर नाबाद खेळत असताना षटक क्रमांक 2 गोलंदाज संदीपला आता आपल्या संघाला पुनरागमन करून देण्याची संधी असेल, परंतु दुसऱ्या बाजूला पाटण क्रिकेटचा मॅक्सवेल संदीप बावडेकर. बैठक फटका. इट्स अ ब्रँडेड स्ट्रोक बाय संदीप बावडेकर. पाटण क्रिकेटचा मॅक्सवेल पहिल्याच चेंडूवर मोठा धमाका षटकार. संदीप बावडेकर यांनी संदीप यांच्यावर केले आक्रमण. काय फटका सजवला. ही ओळख आहे संदीप बावडेकर यांची. गतवर्षीची PTPL आणि दुखापत ग्रस्त असताना खेळलेली ती खेळी आणि त्यानंतर मात्र मॅक्सवेल हे नाव प्रचलित झालं. दुसरा चेंडू पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न. गॅप मध्ये खेळलाय. मिड विकेट आहे. डीपला एकदा प्राप्त केली जाईल. एका धावेवर समाधान मानावं लागेल. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. संदीप बावडेकर वैयक्तिक 7. टीमची धावसंख्या बिनगडी बाद 25. 2 चेंडूंचा खेळ झालाय. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना गोलंदाज संदीप. अनिकेत टेटमे ऑन स्ट्राइक. चेंडू लपेटण्याचा प्रयत्न. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. एकदा प्राप्त केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न नाही होणार. हे जे वेगाने चेंडूवर गेलेत. चांगलं क्रिकेट. आणि या चेंडूवरती ज्या प्रकारे त्यांनी बोट फिरवली होती कुठेतरी इनकटर टाकण्याचा प्रयत्न. 3 चेंडू अखेर टीमची धावसंख्या 25-25. लेंथ बॉल पिक केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. तो बनेल प्रेक्षक. पाटण टेनिस क्रिकेटचा मॅक्सवेलच्या बॅट मधून मॅक्सिमम षटकार. आणि षटकाराने टीमची धावसंख्या 32 धावा. 32 रन्स ऑन बोर्ड. अशा प्रकारची गोलंदाजी तुम्ही या फलंदाजाला नाही करू शकत. 2 चेंडू शेष. शॉर्ट बॉल होता. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. धावची संधी होती. फेकी जरूर केली. बॅकअप चांगला आलाय. चांगलं क्रिकेट. अशा प्रकारच्या तुम्हाला क्रिकेटमध्ये गोष्टी कराव्या लागतात. चांगला बॅकअप. पहिला निर्धाव चेंडू हाताळलाय या षटकातील संदीप. 1 टू गो. कमी गतीने टाकलेला चेंडू. कव्हर ड्राईव्हचा फटका. एक्स्ट्रा कव्हर आहे. डीपला चुकी केली आहे आणि क्रिकेटमध्ये नसते चुकीला माफी. फायदा मिळेल. फलंदाज संदीप बावडेकर यांना. टीम श्री रेणुकादेवी स्पोर्ट्स टेटमेवाडी शेवटच्या चेंडूवर आलाय चौकार. 2 षटका अखेर टीमची धावसंख्या धावफलकावर बिनगडी बाद 36 रन्स ऑन बोर्ड. विदाउट लॉस टीम श्री रेणुकादेवी स्पोर्ट्स टेटमेवाडी प्रथमतः फलंदाजी करत असताना अंतिम षटकासाठी स्वतः कर्णधार आलेत सचिन कुंभार. 6 चेंडूवर कितपत मजल मारेल टीम श्री रेणुकादेवी स्पोर्ट्स टेटमेवाडी. किती धावांचं लक्ष सेट केलं जाईल हे ठरवणारं षटक. पहिला चेंडू. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर. अनिकेत टेटमे यांनी केलाय प्रहार. टायमिंग झालं नाहीये. क्षेत्ररक्षक आहे डीपला. मिड विकेटला तैनात. टिपला जाईल झेल. फलंदाज अनिकेत टेटमेंना पडदावं लागेल. विकेटचं पतन. राव साहेब क्रमांक 3 वर आलेत. अनिकेत टेटमे वैयक्तिक 18 धावांवर बाद झाले. 8 चेंडूंचा सामना केला. अकूट टप्प्याचा मारा करण्याचा प्रयत्न केला सचिन कुंभार यांनी. त्यामध्ये यश प्राप्त झाले. चांगली सुरुवात करून दिली आपल्या टीमला. अनिकेत टेटमे यांनी बाद झाल्यानंतर मात्र आता राव साहेब कशा प्रकारे खेळ करतील. 5 चेंडू शेष या पहिल्या डावातील. राव साहेब यांचा पहिल्या चेंडूवर क्रॉस बॅटेड फटका. सलगचा दुसरा झेल पकडलाय. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. 2 चेंडूवर 2 गडी बाद करत असताना सचिन कुंभार यांनी मात्र ब्रेस पूर्ण केले. आकाश मिड विकेटला तैनात होते सीमा रेषा लगत आणि या सामन्यामध्ये 2 चेंडूवर 2 झेल पकडलेत. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. फलंदाज 5. न्यू बॅटर संतोष टेटमे. कुठेतरी चुकी होते मी म्हणेन, कारण तुम्ही अंतिम षटकामध्ये प्रत्येक चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न जरूर करताय.
परंतु गॅप शोधण्यामध्ये अपयश आले आणि अशा प्रकारच्या चुका तुम्ही करू शकत नाही. श्री बाळेश्वर चषक 2024 मध्ये पहिली विकेट हॅट्रिक येईल का? सचिन कुंभार स्वतः कर्णधार आहेत आणि पहिली विकेट हॅट्रिक कोणाच्या नावावर हा विक्रम केला जाईल? हॅट्रिकचा चेंडू खेळण्यासाठी संतोष टेटमे. धावसंख्या स्थिरावते धावफलकावर 36, बिनगडी बाद 36, तिथून 2 गडी बाद 36 अशी धावसंख्या. तिसरा चेंडू हॅट्रिकचा चेंडू. हॅट्रिकचा चेंडू फुलटॉस होता. नो चेंडूचा इशारा केला गेलाय. डीप स्क्वेअरला क्षेत्ररक्षक आहे तैनात. चुकी केली. पहिल्या 2 चेंडूवर तुम्ही 2 गडी बाद करता आणि कुठेतरी गतीमध्ये परिवर्तन, स्लोअर वन टाकण्याचा प्रयत्न. क्रिकेटमध्ये ज्या ज्या वेळेला नो चेंडू येतो आपल्या बरोबर येतो फ्री हिट घेऊन. उघडा डोळे पहा नीट. पुढील चेंडू फ्री हिट. मॅक्सवेल ऑन स्ट्राइक. फ्री हिटचा चेंडू ओव्हर पिच. ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑफ आहे तैनात. एकदा पूर्ण केली जाईल दुहेरीचा प्रयत्न. अगदी नाही होणार. डायरेक्ट हिट केलाय. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. धावचीची संधी असेल फ्री हिटच्या चेंडूवर परंतु एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट. चांगली गोलंदाजी ज्या प्रकारे केली या चेंडूवर परंतु कुठेतरी क्षेत्ररक्षकाचं देखील कौतुक व्हायला पाहिजे. कारण ज्या वेळेला तुम्ही झेलचा प्रयत्न करू की नको अशी द्विधा मनस्थिती असते परंतु चांगला प्रयत्न. टीमची धावसंख्या धावफलकावर 40. 3 चेंडूंचा खेळ शेष. पहिल्या डावातील खेळ प्रगतीपथावर असताना मॅक्सवेल ऑन स्ट्राइक. कमी गतीने टाकलेला चेंडू हे जे आहेत बिडॉनला धावचित करण्याची संधी. अगदी डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला. फलंदाज सुरक्षित. मॅक्सवेल यांना 2 चेंडू शेष आहेत. 2 चेंडूवर 2 मोठे फटके आले तर सांघिक अर्धशतक झळकावलं जाईल. 40 धावा धावफलकावर. 5वा चेंडू. विकेट काढायचा प्रयत्न. टायमिंग झाला नाहीये. चेंडू हवे. क्षेत्ररक्षक वेगाने आले आहेत. चांगला झेल पकडला जाईल. मॅक्सवेल यांना परतावा लागेल. पहिल्या 2 षटकामध्ये धावा होत्या. टीमची धावफलकावर 36 आणि या षटकामध्ये धावा अवघ्या खर्च केल्या सचिन यांनी 4. टीमची धावसंख्या धावफलकावर 40. मॅक्सवेल वैयक्तिक 8 चेंडूमध्ये 19 धावा करून बाद. चांगली सुरुवात केली होती अनिकेत टेटमे आणि मॅक्सवेल यांनी परंतु कुठेतरी त्याचा शेवट मात्र करता आला नाहीये. चेतन. अंतिम चेंडू शेष. नेक्स्ट मॅच जुगाईदेवी स्पोर्ट्स कराटे विपक्ष भवानीनगर सळवे. दोन्ही टीमचे कर्णधार. आम्ही आपलं लक्ष वेधतोय. पहिल्या डावाखेर आपली नाणेफेक केली जाईल. आपण सज्ज राहा. कराटे विपक्ष भवानीनगर सळवे. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतील फलंदाज चेतन. चांगली गोलंदाजी केली सचिन यांनी या षटकामध्ये. शेवटचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या बॉटमला लागलाय. 1 धाव. यशस्वी षटक सचिन कुंभार यांचं समाप्त झालंय. 3 गडी बाद केले. सचिन यांनी धावा खर्च केल्या अवघ्या या षटकामध्ये. 5. पहिल्या डावाचा खेळ समाप्त होत असताना टीम श्री रेणुकादेवी स्पोर्ट्स चेटमेवाडी 41 धावा धावफलकावर आणि 42 धावांचं लक्ष असेल कुंभारवाडी बॉईज. 42 रन्स टू विन. तत्पूर्वी आपण टॉस करणार आहोत. जुगाईदेवी स्पोर्ट्स कराटे विपक्ष भवानीनगर सळवे. टॉस साठी आपल्या सोबत आशिष सर जोडले जातील. धन्यवाद. सचिन साहेबांच्या शुभ हस्ते मात्र नेक्स्ट मॅचचा टॉस घेऊयात. चला टॉस साठी या. नक्कीच जुगाईदेवी स्पोर्ट्स कराटे आणि त्यांच्या विरोधात भवानीनगर सळवे. 2 तुल्यबळ संघातली लढत
कॉल कोण देईल? कराटे संघ कॉल देईल. छापा काटा, स्विंग द टॉस. छापा आवाज दिलाय आणि छापा आलाय. सर निर्णय काय असेल? बॅटिंग. बॅटिंग करण्याचा निर्णय, एक धाडसी निर्णय घेतलाय. आज संपूर्ण टीम आहे, स्क्वॉड आहे. नाही, खूप पोर कमी आहेत तरी पण चाललंय, जेवढे आहेत तेवढे चांगलेच आहेत सगळे. आयोजनाबद्दल काय सांगाल? कशा पद्धतीने या आयोजनाकडे पाहताय? कारण बाळेश्वर चषक 2024 आणि या 24 तिसऱ्या पर्वामध्ये आपण आहोत आणि कशा पद्धतीने या क्रिकेट स्पर्धेकडे पाहताय? खेळपट्टी तर खूप चांगली आहे, बॉलचं नियोजन बोलणं चांगलंच असते आणि सगळ्यांना शुभेच्छा. थँक्यू सो मच. टॉस तुमच्या बाजूने राहिलेला नाहीये. मागील स्पर्धेमध्ये ज्या काही चुका झाल्या होत्या त्या चुकांचा अभ्यास केलाय. आज कशा पद्धतीने तयारी केली आहे आणि प्रथमतः टॉस तुम्ही हरल्यानंतर आज तुम्हाला फिल्डिंग करायची आहे, काय सांगाल? आम्ही पण टॉस जिंकून पहिले फिल्डिंगच करणार होतो. आता प्लेयर पण मला वाटतं 6-7च असतील, 3-4 कमीच आहेत. आज आयोजन आमच्या गावचंच आहे त्यामुळे ते चांगलंच असणार. चला धन्यवाद दोन्ही संघांना, देऊया शुभेच्छा. थँक्यू सो मच. आणि टॉस जिंकला इथून टीम जुगाई स्पोर्ट्स कराटे या संघाने आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केलंय भवानीनगर सळवे संघाला फिल्डिंग करण्यासाठी. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि ऐकूया लव जाधव सरांना. धन्यवाद. थँक्यू सो मच. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग पहिल्या पर्वाचा बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट आणि कुमार अमर कदम यांचे घनिष्ठ मित्र सचिन असवले साहेब यांचा शुभ सन्मान आपण करत आहोत. या हा शुभ सन्मान केला जाईल कारण सळवे 11 सळवे आणि सचिन असवले यांचे खूप जिव्हाळ्याचे संबंध आहेत आणि संपूर्ण भवानीनगर सळवे टीम आपण देखील या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. हा शुभ सन्मान केला जाईल. पश्चिम महाराष्ट्र पहिलं पर्व प्रीमियर लीगचं जे 40+ घनसोलीच्या मैदानामध्ये पार पाडलं होतं आणि त्या पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग पहिल्या पर्वाचा बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट सचिन असवले यांचा शुभ सन्मान केला जातोय. थँक्यू सो मच. मनापासून धन्यवाद. भवानीनगर सर्वे टीम संपूर्ण स्क्वॉडला आयोजकांच्या माध्यमातून विनंती केली जाते, या आपण टीम भवानीनगर सळवे आपला देखील शुभ सन्मान केला जाईल. हो, सगळ्या संघाचा सन्मान एकत्रच घ्या. 42 धावांचं लक्ष. षटक क्रमांक पहिलं घेऊन गोलंदाज चेतन. कुंभारवाडी बॉईज आपली फलंदाजी, आपला 12वा खेळाडू पाठवा प्लीज. आकाश पहिला चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न, फटका फासलाय, कव्हरला क्षेत्ररक्षक, झेल सोडलाय. पहिल्या चेंडूवर मात्र कॅच ड्रॉप केलाय, खराब क्षेत्ररक्षण. एका धावेने मात्र धावांचा श्रीगणेशा होत असताना टीम कुंभारवाडी बॉईज पहिल्या चेंडूवर संधी निर्माण केली होती चेतन यांनी, परंतु कुठेतरी क्षेत्ररक्षणाची साथ लाभत नाहीये. एक्स्ट्रा कव्हरला झेल सोडलाय. धावांचा श्रीगणेशा होत असताना टीम कुंभारवाडी बॉईज कट करण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ यष्टीरक्षक संदीप बावडेकर यांच्या हातामध्ये विसावतोय. सर्वोत्तम यष्टीरक्षकांपैकी एक पाटण टेनिस क्रिकेटमध्ये ज्या यष्टीरक्षकाचं नाव आपण घेऊ शकतो, संदीप बावडेकर यश यांच्या मागे. तिसरा चेंडू कमी गतीने टाकलेला, अगदी कटआउटला जाऊन आदळतोय. एक धाव मात्र प्राप्त होईल. भाऊंचा कटआउट नवनाथ कोंडीबा बोरगे यांच्या स्मरणार्थ ही ज्या दिशेला कटआउट आहे, अगदी सकाळी आपण त्या कटआउटला पुष्पहार अर्पण केला. चेंडू सोडून दिलाय ऑफ स्टंपच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. एक अतिरिक्त धाव टीमच्या टोटल मध्ये जोडली जाईल. हनुमान क्रिकेट क्लब मानाई नगर यांचा देखील शुभागमन झालाय. वेलकम, सुस्वागतम. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. शरीरापासून दूर टाकलेला चेंडू, खराब गोलंदाजी. अशा प्रकारची तुम्ही गोलंदाजी करू शकत नाहीये. तुम्हाला दिशेवर मारा करावा लागेल आणि कुठेतरी दिशा भरकडली जाते.
विकेट काढण्याचा प्रयत्न. हा चेंडू पडल्यानंतर अगदी अतिरिक्त उसळी प्राप्त होते. हे चेंडू हाताळायचे होते. त्यांचे सहकारी तेच सांगत असताना गोलंदाज चेतन यांना 4 चेंडू अखेर 4 धावा धाव फलकावर. पॉइंट आहे. कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट. तिसऱ्या वर्तुळाच्या आतमध्ये ऑफ स्टंपच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न. खराब दिशा. एक चांगला चेंडू हाताळला त्यानंतर पुन्हा एकदा वाईट बॉल. 42 धावांचं लक्ष आणि अवांतर धावांवर तुम्हाला अंकुश ठेवावा लागेल आणि कुठेतरी अवांतर धावा तुम्ही जास्त खर्च करता. तुम्हाला एक अतिरिक्त चेंडू देखील टाकावा लागतो आणि टप्पा मात्र अद्याप मिळाला नाहीये गोलंदाज चेतन यांना. 2 to go. ओव्हर पिच चेंडू. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. अनिकेत करणार नाहीत कोणतीही चुकी. सरळ हातामध्ये मारलाय. कॅच प्रॅक्टिस. फलंदाज बाद. नितीन पन्हाळे साहेब, फेअरलेस फायटर्स कडवे बुद्रुक यांचा सन्मान केला जाईल आयोजन कमिटीच्या माध्यमातून. या नितीन पन्हाळे साहेब आपला शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होईल. पहिला धक्का टीम कुंभारवाडी बॉईज या टीमला बसलाय. न्यू बॅटर अजित. कुमार अमर कदम विमा सल्लागार. जर कोणाला विमा काढायचा असेल तर अमर कदम यांच्याशी संपर्क साधा. आज ते दिवसभर आहेत. अगदी त्यांचा लॅपटॉप घेऊन बसलेत. जर तुम्हाला नक्कीच स्वतःचा विमा काढायचा असेल तर या. आणि विमा ही काळाची गरज आहे. आपल्या फॅमिलीचाही काढा, स्वतःचाही काढा. फुलटॉस चेंडू. ड्राईव्हचा प्रयत्न. बॅकअप मध्ये खेळले क्षेत्ररक्षक अगदी वेगाने आलेत. चांगलं क्षेत्ररक्षण. स्वतःच्या डाव्या बाजूला जात असताना ज्या प्रकारे चेंडू पकडलाय चांगला प्रयत्न. एकच धाव प्राप्त होईल. टीमची धावसंख्या धाव फलकावर 6. 12 चेंडू मध्ये 36 ची गरज. विशाल वरांडे साहेब यांचा देखील शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर केला जाईल. या विशाल वरांडे आपला शुभ सन्मान आयोजन कमिटीच्या माध्यमातून केला जातोय. वेलकम, सुस्वागतम. पहिलं षटक चेतन यांचं समाप्त झालं. त्यांनी धावा जरूर अवांतर खर्च केल्या परंतु 6 धावा खर्च केल्यात. 3 अवांतर धावा म्हणजे चांगलं षटक. गोलंदाज षटक क्रमांक 2 मोहन. मोहनला आता मनमोहक गोलंदाजी करावी लागेल. षटक क्रमांक 2. पहिला चेंडू मोहन यांचा. शॉर्ट बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत सुरेश काळेकर आणि झेल पकडलाय. चांगला झेल पकडलाय. गुड कॅच. ज्या प्रकारे हा चेंडू अतिरिक्त गतीने पाहायला मिळाला. कुठेतरी गतीने बीट केलाय. टायमिंग करण्यामध्ये अपयश. अजित यांना परतावं लागेल. फलंदाज झेल बाद. विशाल वरंडे यांचा शुभ सन्मान केला जाईल. या विशाल वरंडे साहेब आपल्याला सन्मानित केलं जाईल आयोजन कमिटीच्या माध्यमातून. आणि टीम फेअरलेस फायटर्स कडवे बुद्रुक आपला देखील शुभ सन्मान केला जाईल. आपण या. मोहन यांनी पहिल्या चेंडूवर गडी बाद केला. 6-2 टीम कुंभारवाडी बॉईज. नवीन फलंदाज संदीप. संदीप पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज होत असताना पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. प्लेड ऑन झालेत. मोहन यांनी सलगच्या 2 चेंडूवर 2 गडी बाद केलेत. फलंदाज पडतावं लागेल संदीप यांना. गोल्डन डकचा शिकार. तिसरा धक्का टीम कुंभारवाडी बॉईज.
आज कुणाल शेठ मात्र 81-82 या गाण्यांचा सराव करत असताना आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांनी अगदी युट्यूबवर त्यांची गाणी देखील व्हायरल होतील. आता मात्र त्यांच्या छोट्या छोट्या रील व्हायरल होत आहेत. नंतर काही दिवसानंतर त्यांची गाण्यांच्या रील. न्यू बॅटर नवीन फलंदाज आकाश. हॅट्रिकचा चेंडू खेळण्यासाठी आकाश सज्ज होतील. या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक होईल का? गोलंदाज मोहन. श्री बाळेश्वर चषक 2024चा मानकरी ठरेल का गोलंदाज? पहिली विकेट हॅट्रिक घेणारा हॅट्रिकचा चेंडू. हॅट्रिकची सुवर्ण संधी जरूर होती परंतु चेंडू यष्टीरक्षकाच्या मागे गोशांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होतोय. एक धाव मात्र प्राप्त होईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या या सिंगलच्या जोरावर 7. 42 धावांचं लक्ष आणि 42 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी अपयशी सुरुवात झाली आहे. कुंभारवाडी बॉईज प्रयत्न करावे लागतील. मोठे फटके खेळावे लागतील. कमी गतीने टाकलेला चेंडू ऑफ ड्राईव्हचा फटका एक्स्ट्रा कव्हर आहे. तिसऱ्या वर्तुळाच्या आतमध्ये एक धाव घेतली जाईल. स्ट्राइक रोटेट करत असताना दोन्ही फलंदाज अजित आणि त्यांच्या साथीला आकाश. पाचवा चेंडू कमी गतीने टाकलेला डीपला स्क्वेअर लेग तैनात आहे. झेलची संधी असेल आणि झेल टिपलाय. सरळ चेंडू हातामध्ये मारलाय. फलंदाज बाद. खराब शॉट सिलेक्शन संपूर्ण या डावामध्ये टीम कुंभारवाडी बॉईजच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि कुठेतरी तुम्ही 42 धावांचा पाठलाग करत असताना सुरुवात चांगली हवी होती. ती सुरुवात चांगली झाली नाहीये. नवीन फलंदाज सोहम. टीमची धावसंख्या धावफलकावर स्थिरावली आहे. 8 धावा. सोहम कशा प्रकारे फलंदाजी करतील हे पाहायचंय. 1.5 चेंडूंचा खेळ झालाय. विजय मात्र आता दूर होत चाललाय टीम कुंभारवाडी बॉईज. चौकार षटकार आता मात्र गरज असेल. वन टू गो. शेवटचा चेंडू देखील चांगल्या टप्प्यावर हाताळला जातोय मोहन यांच्या माध्यमातून. चेंडू सरळ जाईल यष्टीरक्षक मॅक्सवेल यांच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची होते सांगता 2 षटकाखेर टीम कुंभारवाडी बॉईज 42 धावांचा पाठलाग करत असताना 8 धावा, 4 गडी बाद. 6 चेंडू मध्ये 34ची गरज. आयोजन कमिटीच्या माध्यमातून मी नम्र विनंती करेन दीपक काटकर साहेब, दत्ता काटकर साहेब यांचा शुभ सन्मान केला जाईल. 6 चेंडू 34ची गरज. सुनीलचा पहिला चेंडू खोलवर प्रकारचा खोदून काढण्याचा प्रयत्न. धाव प्राप्त होणार नाहीये. 5 चेंडू 34ची आवश्यकता. आता मात्र सामना पूर्णपणे दूर होत चाललाय. 5 चेंडू 34ची गरज. तुम्ही अशा प्रकारचं क्रिकेट खेळू शकत नाहीये, कारण कुठेतरी आक्रमण करण्याचा मनसुबा मनाशी धारण करावा लागेल. लोअर फुल टॉस ऑन साइडला हवेत खेळाय क्षेत्ररक्षक आहे. स्क्वेअर लेग डीपला 1 धाव प्राप्त केली जाईल आणि एका धावेवर समाधान मानतील. फ्लाइंग स्लीपला पहिल्या स्लीपला क्षेत्ररक्षक तैनात केलाय म्हणजे पहा आत्मविश्वास किती दुणावलाय टीम श्री रेणुका देवी स्पोर्ट्स सेटमेवाडी, कारण त्यांना माहित आहे आता सामना पूर्णपणे आपल्या बाजूला आहे. लो स्कोरिंग सामना, लो स्कोरिंग टीम आपल्याला पाहायला मिळते आहे कुंभारवाडी बॉईज. स्क्वेअर ड्राईव्हचा फटका पॉइंट आहे. ती साइड वर्तुळाच्या आतमध्ये 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. एकेरी दुहेरी धावेने पराभवातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय. या सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या धावफलकावर 9. 4 चेंडू मध्ये 33ची गरज. कमी गतीने टाकलेला चेंडू हवेत खेळलाय. अँडी चेंडू खाली झेलचा प्रयत्न केला, जरूर झेल सुटलाय. अशा प्रकारे अगदी चुका जरूर झाल्यात, परंतु सामना मात्र आता दूर होणार नाहीये. 2 चेंडू शेष. खराब
क्षेत्ररक्षण जरूर, परंतु त्याचा काही जास्त नुकसान होणार नाहीये कारण सामना पूर्णपणे चुकला एका बाजूला. हवेत खेळलाय, बिगिट करण्याचा प्रयत्न, टायमिंग झाला नाही. यष्टीरक्षक संदीप बावडेकर झेल, हा सलगच्या 2 चेंडूवर 2 झेल सोडलेत आणि 2 गडी बाद करण्याची संधी होती सुनील यांनी, परंतु क्षेत्ररक्षणाची साथ लाभत नाहीये आणि कुठेतरी ते देखील निर्धास्त आहेत. त्यांना माहित आहे आता सामना पूर्णपणे आपल्या बाजूला आहे. विजयाची औपचारिकता शिल्लक, 1 चेंडूमध्ये 29 ची आवश्यकता. कुंभारवाडी बॉईज विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. पहिल्या सामन्यामध्ये श्री रेणुका देवी स्पोर्ट्स टेटमेवाडी. विजयाची औपचारिकता पूर्ण करणारा हा शेवटचा चेंडू आलाय निर्धाव. अभिनंदन टीम श्री रेणुका देवी स्पोर्ट्स टेटमेवाडी, पहिल्या सामन्यामध्ये विजय प्राप्त केलाय आणि या सामन्याचा मानकरी प्लेयर ऑफ द मॅच ज्यांनी धावा केल्या 19, तो ठरतो या मॅचचा हिरो. यास अगदी या सामनावीराचा पुरस्कार आपण देत आहोत ज्याने धावा खर्च केल्या अवघ्या 2 आणि गडी बाद केले 3. मोहन ठरतोय या मॅचचा हिरो, प्लेयर ऑफ द मॅच. या मोहन.